संतांची शिकवण मराठी निबंध। महाराष्ट्राची धरती केवळ सैनिकांची जननी नसून ती संतांचीही जन्मभूमी आहे। ज्ञानेश्वर, तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी, जनाबाई अशा अनेक संत महापुरुषांनी या भूमीत जन्म घेऊन मानवतेला अमूल्य तत्वज्ञानाची नीती आणि भक्तीची शिकवण दिली। त्याची शिकवण ही केवळ धार्मिक उपदेश नसून ती एक संपूर्ण जीवनशैली, समाज सुधारण्याचे सूत्र आणि मानवी मूल्याचा पाया आहे। संतांनी ओंकाराची, विठ्ठलाची किंवा रामाची भक्ती हाच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सोपा आणि सर्वसामान्यास सहज साध्य मार्ग मांडला। त्यांनी जात-पात, लिंगभेद, उच्च-नीचतेच्या कल्पना नाकारून सांगितले की जो वंदिल पांडुरंग तो मुक्त होईल सर्वांग। ज्ञानेश्वर सर्वांसाठी भक्तीचे द्वार खुले आहे। संत हे सामाजिक समतेचे पुरस्कार करते होते। त्यांनी जोरदार शब्दात जातीभेदाला विरोध केला। संत चोखामेळा म्हणतात, जातीत भेद नाही, सगळे ब्रह्मरूप आहे। संत तुकारामांच्या उद्गार प्रसिद्ध आहे, वर्णश्रमाची भेद मोठी, तुका म्हणे नको विंटोडू कोणाशी, सर्व मानव एकच परमात्म्याचे अपत्य आहे। हा त्यांचा दृढ विश्वास होता। संतांनी आध्यात्मिक प्रगतीसाठी सद्गुरूचे मार्गदर्शन अनिवार्य मानले। गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना ध्यान नाही, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात। गुरु हा ज्ञानाचा, मुक्तीचा आणि परमात्मा साक्षात्काराचा पूल आहे। संतांची शिकवण केवळ भक्तीवरच भर देणारी नव्हती, तर ती सदाचारी, नीतिमान जीवन जगण्यावर भर देणारी होती। सत्य बोलणे, चोरी न करणे, परस्त्री गमन टाळणे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य या षड्रिपूंवर विजय मिळवणे, दया, क्षमा, दानशीलता, समाधान, सरळपणा या गुणांचे पालन करणे हे त्यांच्या शिकवणीचे आवश्यक अंग होते। तुकाराम म्हणतात, साधू संतांची संगत घडावी चित्तशुद्धी। संतांनी केवळ भावनेने केलेल्या नामस्मरणाचे, परमात्म्याच्या नावाच्या जपाचे अपाट महत्त्व सांगितले। हरिनाम घेता हरपे पापाराशी असे नामदेव महाराज सांगतात। नामस्मरण हे कलियुगातील सर्वसामान्य माणसासाठी सोपा आणि प्रभावी साधनभूत मार्ग आहे। संतांनी गृहस्थाश्रमात राहून निष्काम बुद्धीने कर्म करण्याचे कर्मयोग महत्त्व सांगितले। ज्ञानेश्वरांचा पसायदान हाच त्याच तत्वाचा उत्कृष्ट नमुना आहे। येथे मागते मी एक जनार्दन, तेने सकळा भूता भावनिधी तारण। येथे मागणारा एकच आहे, जनार्दन परमात्मा, त्याने सर्व प्राण्यांना भवसागरातून घेणे हे होते। आत्मा तोची परमात्मा हे ज्ञानेश्वरांचे सूत्र याच दिशेने निर्देशन करते। शिकवणीचे संतांनी केवळ उपदेश केला नाही, तर त्यांनी समाजातील कुवृत्तीवर, अंधश्रद्धावर तीव्र टीका केली। त्यांनी स्त्रियांना समाजात योग्य स्थान द्यावे यासाठी आवाज उठवला। मुक्ताबाईंचे अभंग त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी मराठी भाषेतून तत्वज्ञान समजावून सांगितले, ज्यामुळे ते लोकप्रिय झाले। त्यांच्या वारकरी संप्रदायामुळे भक्तीचा प्रवाह सर्व थरातील लोकात पोहोचला। आजच्या भौतिकवादी, संघर्षमय, तणावग्रस्त जीवनात संतांची शिकवण अत्यंत प्रासंगिक आहे। नामस्मरण सरळ जीवन आणि भक्ती मनाला अंतरिक शांती देऊ शकते। जातीयता, धर्माधता, वर्गभेद दूर करून समतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्याचे तत्वज्ञान मार्गदर्शन ठरते। भ्रष्टाचार, स्वार्थ, हिंसा यांनी भरलेल्या युगात सत्य, अहिंसा, दया, सदाचार या मूल्यांची पुनर्प्रतिष्ठा करणे गरजेचे आहे। सर्व प्राणी आणि निसर्गात परमात्म्याचे अंश पाहण्याची त्यांची दृष्टी पर्यावरण संवर्धनास प्रेरणा देते। संतांची शिकवण हा केवळ मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा नसून ती जीवन जगण्याची कला आहे। ती माणसास आंतरिक शांती, सामाजिक सुसंवाद आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवते। त्यांचे अभंग, कीर्तने, ओव्या यातून वाहणारी ही अमृतधारा आजही प्रत्येकाला मार्गदर्शन करत आहे। संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर संतांचे वचन अमृताचे घडे पिऊन या तृप्त पडे। हे अमृत घेऊन जीवनाचा प्रवास अधिक सुंदर, सार्थक आणि शांततापूर्ण करणे हेच खरोखर संत शिक्षणाचे सार्थक आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।